सर क्रिकेटच्या टूर्सला पण जायचे ना? हो. नोकरी पण करायची आणि टूरला पण जायचं. हे गणित कसं सांभाळलं सरांनी? नशिबाने त्याला सगळे बीएमसीत बॉस चांगले भेटले. तर सगळे त्याला पाठवायचे. त्यांनी परमिशन घेतली होती बीएमसी मधून क्रिकेटवर लिहिण्याची, बाहेर जाण्याची. बरं. आणि मग बीएमसीने त्याला सांगितलं होतं की ते जे काही पैसे तुला मिळतील ते तू ठेव. फक्त त्याचा इन्कम टॅक्स भर म्हणून. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आला बाहेर जाताना. तुम्ही कधी त्यांच्या बरोबर ट्रॅव्हल केलेत? बरेच. असंख्य वेळा केलेला. असंख्य वेळा. एखाद दुसरा किस्सा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. बाकीच्या ठिकाणच्या लोकांनाही माहिती असतं. मी पाकिस्तानचं हे तुम्हाला सांगते. नक्की. पाकिस्तानमध्ये लोक इतकी वेगळी आपल्याशी वागतात की आपल्याला खरं वाटत नाही की आपण पाकिस्तानमध्ये आहोत. दुकानात गेलं तर ते विचारायचे इंडिया से आइए, स्वतःहून कमी करायची. म्हणजे काही वस्तू घेतली कमी करायची आणि शिवाय आपके लिए क्या मंगवाऊ, बर थंडा मंगवाऊ, ज्यूस मंगवाऊ असं विचारायचे. बर. त्याच्यानंतर म्हणजे तिथले आपल्या क्रिकेटर्सचे जे फॅन्स होते तिकडे ते बघून मला आश्चर्य वाटलं. इंडियन क्रिकेटर्सचे पाकिस्तानी फॅन्स म्हणतात. पाकिस्तानी सचिन बद्दल तर एवढं त्या सगळ्यांना प्रेम होतं. मी एक तुम्हाला किस्सा सांगते. एकदा एक पेशावरून एक मुलगा आला आणि तो माझ्या नवऱ्याला भेटला आणि म्हणाला की मला काही करून सचिनला भेटायचं. तोपर्यंत तिथले पेशावरची मॅच संपली होती. इस्लामाबादला आलो आम्ही. तो इस्लामाबादला आला तेव्हा रात्री आला. सचिन झोपला होता. तो म्हणाला मी भेटल्याशिवाय जाणार नाही. दुसऱ्या दिवशी तो थांबला. मला त्यांनी रावळपिंडी वगैरे सगळं फिरवलं, गिफ्ट घेऊन दिले आणि संध्याकाळी आम्ही हॉटेलवर आलो. माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की तू हॉटेलवर थांब, सचिन येईल मॅच खेळून, तेव्हा तो भेटेल. सचिन आला मॅच खेळून. मी सचिनला सांगितलं की बाबा हा असा फॅन आहे तुझा, तो पेशावरून खास आलाय, त्याला काल मुलगी झाली परवा, तरी पण तो तुझ्या प्रेमाखातर तुला भेटायला पेशावरून ड्राईव्ह करत आलाय. मग त्याला बघून त्याची बोबडी वळली अक्षरशः. तत्पप. मी म्हटलं याचं नाव अमुक अमुक. मग त्यांनी गिफ्ट आणलं होतं. मी म्हटलं अरे मतलब गिफ्ट दे, तू गिफ्ट आणलंयस ना. साक्षात देवाला समोर बघून अक्षरशः. आणि मग त्यांनी ते दिलं गिफ्ट आणि मग म्हणाला की मला एक फोटो काढायचा आहे. तर त्याच्या बाजूला उभं राहिला सचिनच्या आणि दुर्दैवाने सचिन माझ्याशी बोलत होता आणि त्या मित्रांनी फोटो काढला. सचिन वर गेला. तो मला म्हणाला की भाभी मुझे ऐसा फोटो नहीं चाहिए, ऐसे लगता है कि आपके साथ वो बात कर रहा था, मैं जाके बाजू में खड़ा रहा. म्हटलं अरे बापरे, आता मी काय करू. नशिबाने पप्पू आला आणि पप्पूने मग सचिनला फोन केला की असं असं. सचिन आला, त्याच्यावर त्यांनी फोटो काढले, मग गप्पा मारल्या 1-5 मिनिटं. तेव्हा तो खुश झाला. मला आणि त्याचा आणखीन एक जो मित्र होता तो राहुल द्रविडचा फॅन होता. आणि गंमत म्हणजे आम्ही जे खाली उभे होतो त्या हॉटेलवर, तर पाकिस्तानी टीम आली 5-6 जण, ती पण कुठे बाहेर चालले होते जेवायला. तर मी त्यांना म्हटलं की देखो तुम्हारी टीम आ रही है, फोटो निकालो. काय म्हणाले असतील, हे चोरों के साथ कौन निकालेगा. काय म्हणता. आम्हाला शॉक बसला. त्याने सरळ सांगितलं नाही, हे चोरों के साथ कौन निकालेगा. त्याने नाही काढले फोटो. म्हणजे टीम अख्खी समोर होती तरी पण त्यांनी फोटो नाही काढले. नवल आहे. पाकिस्तानमध्ये खूपच वेगळा अनुभव येतो. म्हणजे एक दिवसाच्या ओळखीवर आपल्याला जेवायला बोलवतात, मला पैसे पाहिजेत का म्हणून विचारतात. त्यानंतर मला लेख सायबर कॅफेतून पाठवायला लागायचे. त्याला म्हणजे 5 पानं पाठवायला पण 1.5 तास जायचा. ते लोक पैसे नाही घ्यायचे. ते सांगायचे नाही आप मेहमान आहे, पैसा कैसे पूछते. आणि एक किस्सा मला नक्की सांगायला आवडेल. एकदा मला मी कपडे विकत घेतले त्या आदल्या दिवशी आणि ते मला चेंज करायचे होते आणि मला त्या दिवशी खूप ऍसिडिटी झाली होती आणि पैसे एक्सचेंज करायचे होते. मी पैसे एक्सचेंज केले. बघितलं तर सगळी दुकानं बंद होती. तर मी त्या माणसाला विचारलं की आता ही दुकानं उघडणार नाहीत का. नाही, तो म्हणाला 1:15 वाजता उघडतील. तेव्हा 1 वाजला होता. म्हटलं अरे बापरे, माझी तब्येत बरी नाही, कुठे उन्हात फिरणार. तो म्हणाला काय झालंय. म्हटलं ऍसिडिटी. तो म्हणाला मग इथे बसा ना तुम्ही. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी 5व्या मिनिटाला
माझ्या समोर हे आणून दिलं 7 अप आणि ह्याच्यावर मीठ आणून दिलं कागदावर आणि मला म्हणाला तुम्हाला ऍसिडिटी झालंय ना तर ते नमक उसमें डालो और पी लो. पण आपण इतके वाईट असतो म्हणजे मला त्यानंतर माझी स्वतःची लाज वाटली. मला असं वाटलं हे नक्की मीठ आहे ना, इतकं आपण म्हणजे आपल्या डोक्यात इतकं वाईट हे असतं ना. तर मी थोडंसं चाखलं आणि ते हे प्यायले. तर तो म्हणाला ऐसे नहीं, थोडा ज्यादा पिओ और वो नमक उसमें डाल दो. मग मी ते प्यायलं, थोडं मीठ घातलं आणि मग मी त्यांना म्हटलं की किती पैसे झाले. आप पैसा पूछ रहे, आप मेहमान है, पैसा कैसे पूछ रहे. मला स्वतःची एवढी लाज वाटली की आपण काय म्हणजे या माणसांच्या बद्दल आपण काय विचार केला. खूप चांगला अनुभव आहे तो पाकिस्तानमध्ये.